जर्मिनेटर या ॲग्रो प्रोडक्ट नावाचा शब्द म्हणजे ट्रेडमार्क किंवा स्वामित्व हक्काची मालकी नसतानाही मालक आहे असं खोटं दाखवून धैर्यशील बावस्कर यांनी खोटी कागदपत्र सादर करून भारत सरकार महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे। कॉपीराईटची खोटी केस, सरकारची फसवणूक, जिल्हा न्यायालय पुणे, भारत सरकारचं ट्रेडमार्क्स कॉपीराईट ऑफिस यांची केलेली फसवणूक, बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्या डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीवरती तसंच डायरेक्टर धैर्यशील विनायक बावस्कर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवाजी देशमुख यांनी केली आहे। मी शिवाजी रंगनाथ देशमुख, राहणार पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे। आमच्यावरती आनंद ॲग्रो प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे, त्याचं आमचं एक जर्मी फास्ट नावाचं हे प्रॉडक्ट आहे आणि डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्याची आणि या कंपनीचे डायरेक्टर धैर्यशील विनायक बावस्कर यांनी ॲक्च्युली जर्मिनेटर हे नाव त्यांचं नसताना त्यांनी 2019 मध्ये आमच्यावरती जिल्हा न्यायालय येथे खोटी केस दाखल केली। ती केस आम्ही 2 फेब्रुवारी 2024 रोजी आता केस जिंकलेला होता। त्यांची गोष्ट सगळी खोटी होती। ॲक्च्युली जर्मिनेटर नाव 2014 पासून उत्तर प्रदेशच्या सीमाजन मॅडमचं आहे। तर हे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी स्वतः बेकायदेशीर हे नाव वापरत आहे आणि त्यांनी भारत सरकारची कॉपीराईट ऑफिसची फसवणूक केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडून भारत सरकारचे ट्रेडमार्क ऑफिस आहे मुंबईला, अँटॉपिलला ट्रेडमार्क रजिस्ट्रीचं ऑफिस आहे, त्या ऑफिसकडून सुद्धा खोटी माहिती देऊन 1970 साली त्यांची कंपनी नसताना 1970 साली कंपनी होती असं सांगून त्यांनी खूप सारी खोटी माहिती देऊन तिथे 6 ट्रेडमार्क मिळवलेले आहेत भारत सरकारच्या ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑफिसकडून आणि ते ट्रेडमार्क कॅन्सल करण्यासाठी आणि कॉपीराईट ऑफिसकडून दिल्लीच्या कॉपीराईट ऑफिसची फसवणूक केली म्हणून आम्ही त्यांच्यावर आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस दाखल करत आहोत। तसेच त्यांच्याकडे मी ज्यावेळेस आता त्यांचे पेपर्स पाहत होतो, माहिती गोळा करत होतो, त्यावेळेस जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ एक साधारणपणे 35 ते 40 बेहिशोबी मालमत्ताचे डॉक्युमेंट्स माझ्या निदर्शनास आलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी मालमत्ता आहेत। 38 ते 40 त्यांनी 4 व्हीलर गाड्या आतापर्यंत नवीन घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या 2 बॉटल म्हणजे जर्मिनेटर आणि जर्मी फास्ट हे दोन्ही नाव सारखे दिसायला सारखे आहेत आणि दोन्ही प्रॉडक्ट एकच आहेत असं त्यांनी खोटं हे केलं होतं। ऍक्च्युली हे शेतीसाठी फवारणीसाठी वापरले जाणारे औषध आहेत। हे जर्मी फास्ट नावाचं आमचं आनंद ॲग्रो प्रॉडक्ट्स कंपनीचं औषध आहे आणि हे जर्मिनेटर की जे ऍक्च्युली बावस्कर टेक्नॉलॉजीचं नाहीये, नाव हे त्यांचं नाहीये। ऍक्च्युली हे दिल्लीच्या सीमाजन मॅडम म्हणून आहेत, दिल्लीच्या मॅडम आहेत ज्यांच्या नावाने भारत सरकारमध्ये 2014 पासून हे रजिस्टर आहे। डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि त्या कंपनीचे डायरेक्टर धैर्यशील विनायक बावस्कर हे स्वतः बेकायदेशीरपणे हे नाव वापरत आहेत आणि हे त्यांचं प्रॉडक्ट आता भारत सरकारने बंद करायला लावावं त्यांना म्हणून ही आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी जर्मिनेटर नावाचं भारत सरकारच्या कॉपीराईट ऑफिसला फसवून त्यांनी एक सर्टिफिकेट काढलं आणि ते पुणे जिल्हा न्यायालयामध्ये जिथं आमच्यावर केस दाखल केली होती तिथे त्यांनी न्यायालयामध्ये सर्टिफिकेट त्यांनी दाखल केलं होतं की जर्मिनेटर हे नाव त्यांचं आहे म्हणून। पण ज्यावेळेस कोर्टाकडून आम्ही ते श्रीमती सीमा जैन UP बिहार दिल्ली मधल्या मॅडम आहेत त्यांच्या नावाचं आहे, उत्तर प्रदेशच्या मॅडम आहेत, त्यांना 2014 पासून भारत सरकारमध्ये त्यांच्या नावाने रजिस्टर आहे। 2034 पर्यंत हे त्यांच्या नावाने रजिस्टर आहे। आता भारत सरकारच्या रजिस्टर असल्यामुळे भारत सरकारमध्ये हे दुसरा कोणालाही वापरता येत नाही आणि डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी या जर्मिनेटर नावाच्या पुढे R लिहिते, इथे पण दिसेल आपल्याला R दिसतो आणि इथे पण खाली R दिसतो। तर हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे। तर हा सुद्धा त्यांच्याकडनं सर्रास केला जातो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शासनाची कर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि त्यांनी आता मी कालच एक कांद्याचे बियाचे एका शेतकऱ्याला पाठवून त्यांच्याकडून नाही, हे कीटकनाशक नाही, हे एक प्रकारचे वाढवर्धक म्हणतात। त्यांच्या कंपनीचं काय प्रॉडक्ट आहे मला नक्की सांगता येणार नाही, पण आमचं जिथे ऑर्गॅनिक मधलं सेंद्रिय मधलं एक ह्याला वाढवर्धक म्हणतात, वाढवर्धक आहे। त्याच्यामध्ये साधारणपणे सेंद्रिय मधले घटक असतात पिकाची मुळी वगैरे वाढण्यासाठी वगैरे पिकाचे म्हणजे जसं काय घटक नाही तसे ते आम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल ह्या गोष्टी असतात, सेंद्रिय ऑर्गॅनिक मधले असतात। असं कुठलंही अडचण हो गुन्हा दाखल करा म्हणून आहे। आणि त्याचबरोबर ऍक्च्युली त्यांनी हे त्यांचं नाव त्यांचं स्वतःचं नसताना त्यांनी भारत सरकारला सांगितलं की जे सर्टिफिकेट त्यांनी मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 1978 साली धैर्यशील विनायक बावस्कर हे स्वतः लेखक होते असं त्यांनी सांगितलंय, पण त्यांची जन्मतारीख 9 जानेवारी 1978 आहे
तर 9 जानेवारी 1978चा जो 6 महिन्याचं बाळ आहे ते लेखक कसं असू शकतं, हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की त्यांनी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं 16 कृषी उद्योग भवन, मार्केट यार्ड, गोलटेकडी, पुणे 37 इथं पहिले त्यांचं रजिस्टर ऑफिस त्यांनी दाखवलेलं आहे. तर ते ऑफिस सुद्धा 1978 साली तिथून त्यांनी भारतामध्ये जर्मिनेटर नावाचा प्रबंध धैर्यशील बावस्कर यांनी 6 महिन्याच्या बाळांनी लिहिलाय असं त्यांनी भारत सरकारच्या कॉर्पोरेट ऑफिसला माहिती दिलेली आहे, ऑनलाईन माहिती दिलेली आहे. खोटी माहिती दिलेली सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. हे आतापर्यंत आम्हाला पण माहिती नव्हती. यावेळेस कोर्टामध्ये 2 फेब्रुवारी 24ला केसचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मग आम्ही त्यांनी 15 मुद्दे आमच्यावरती दाखल केले, त्यांनी 14 कोर्टाने फेटाळले. फक्त एक मुद्दा जो जर्मिनेटरचा जो त्यांनी कॉपीराईटचं सर्टिफिकेट मिळवलं होतं त्याच्या आधारे त्यांनी थोडं कोर्टाने ते ग्राह्य धरलं की बाबा जर्मिनेटर नाव त्यांचं आहे. पण ज्यावेळेस आम्ही सर्टिफाईड कॉपीज काढल्या 26 मार्च 2024 रोजी, त्या सर्टिफाईड कॉपीजमध्ये हे सर्टिफिकेट मला भेटलं आणि मी ज्यावेळेस ते नीट तपासलं पाहिलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे, भारत सरकारची फसवणूक केलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा जन्म स्वतः धैर्यशील बावस्कर यांचा जन्म 9 जानेवारी 1978 आहे आणि ते 1978 साली लेखक होते असं त्यांनी भारत सरकारला सांगितलेलं आहे. 16 कृषी उद्योग भवन हे मार्केट यार्डचं त्यांचं ऑफिस 1986 साली त्यांनी घेतलेलं आहे. पण त्या ठिकाणी 1978 साली त्यांनी हे जर्मिनेटर नावाचा प्रबंध तिथून प्रकाशित भारतामध्ये केलेला आहे अशी खोटी माहिती दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांची डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 1970 साली स्थापन झालेली आहे अशी पण त्यांनी खोटी माहिती दिली आहे की जी ऍक्च्युअली 24 एप्रिल 2009 रोजी ही कंपनी स्थापन झालेली आहे.